पुढच्या बातमीकडे वळूया. मंत्री भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होणे हे आपला अधिकार आहे असा पुन्हा आग्रह अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी आज अलिबागमधील शिवसेनेच्या आढावा बैठकीमध्ये केलेला आहे. पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले यांनी अनेक वेळा त्याग केलाय. मागच्या सरकार बनवण्यामध्ये भरत गोगावले यांचा हातखंडा असताना सुद्धा त्यांना मंत्रिपद मिळू शकलं नाही. सुनील तटकरे यांची वृत्ती ही सगळं आपल्या पदरात पाडून घ्यायची आणि मात्र त्यांच्या या वृत्तीला आता छेद देण्याचं काम आपल्या माध्यमातून करू असा इशारा आमदार दळवी यांनी सुनील तटकरे यांना यावेळेला दिलेला आहे. सुनील तटकरे यांच्या सुद्धा अनेक अघोरी विद्या लवकरच बाहेर काढू, त्यांचा माझ्याकडे पुराव्यासहित सगळं आहे असं म्हणत तटकरेंना दळवींनी एक प्रकारे इशारा दिला आहे. पालकमंत्री व्हायलाच पाहिजे, हा आपला अधिकार आहे. जनतेने आपल्याला अधिकार विधानसभेच्या माध्यमातून दिला आणि खरं तर भरत शेठचा मागचा त्याग हा आपण वरिष्ठ सगळ्या नेत्यांना माहिती आहे. तर मागचं जेव्हा सरकार परिवर्तन झालं तेव्हा याच मंचावर आपण एल्गार पुकारला आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने तो स्वीकारला आणि ते सरकार परिवर्तन झालं. त्या सरकारमध्ये देखील बरेचसे मंत्री होऊ शकले नाही. मोठ्या मनाने त्यांनी मंत्रिपदाचा त्याग केला आणि पुन्हा सरकार स्थापन झाल्यावरती बरेचसे मंत्री झाला. आपल्या सगळ्यांची आशा होती की बरेचसे मंत्री होत आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायलाच पाहिजे. आज भैरवजी महाराज भैरवजी महाराज या दुनियेमध्ये नाही आहेत, पण काही काळ मी राष्ट्रवादीमध्ये काम केलं. त्या काळामध्ये खरं तर तो प्रयोग मी अतिशय जवळून बघितला आहे. कारण कुठलीही निवडणूक आली की एखादं पद आपल्याकडे पाहिजे असेल किंवा काही बदल करायचा असेल, मग त्यांना अशा महाराजांची आठवण येते आणि भैरवजी महाराजांच्या माध्यमातून अनेक त्यांनी अशा अघोरी विद्याचे प्रकार केले. याच्या अधिकृत व्हायरल कॅसेट देखील माझ्याकडे आहे, तुम्ही चिंता करू नका. येणाऱ्या काळामध्ये ह्या देखील महाराष्ट्रावर मी आणणार आणि खऱ्या अर्थाने तटकरेचा खरा चेहरा हा लोकांसमोर मी पोहोचवण्याचं निश्चित काम करणार.